हो ओके ठीक आहे, उद्या बघू या. उद्या आई सुटणार म्हणून आनंद होतोय ना तुम्हाला? ऑफकोर्स. काय झालं बाळा? एक विचारू, उद्या सुटल्यावर आई आपल्याकडे येणार आहे की तिच्या घरी जाणार आहे? असं का विचारतेस? म्हणजे अर्थातच ती आधी इथेच येणार. म्हणजे नंतर ती तिकडे आणि तुम्ही इकडे. मी आत येऊ का? या ना. बसा. मी जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा. 2च मिनिटं. मी कुठलीही तक्रार करायला नाही आलेले. मला माझी चूक कळलीये आणि म्हणून मी माफी मागायला आली. पियू विषयी आणि तिच्या आईविषयी मी जे काही बोलले ते खूप चुकीचं होतं. कुठलाही विचार न करता बोलले होते मी. डोळ्यावर झापडं असले की खरं खोटं कळत नाही, तसं झालं होतं माझं. पण आता सगळं कळून चुकलंय. I'm really sorry, पियू. तुझी आई खरंच निर्दोष आहे. मला कल्पना आहे माझ्या बोलण्यामुळे जो त्रास झालाय तुम्हाला तो माझ्या सॉरी म्हणण्याने नाही भरून निघणार आहे. पण तरी सुद्धा मनापासून माफी मागते तुमच्या दोघांची. नाही, तेव्हा तुमचं चुकलंच होतं. बट आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला सुलेखाविषयी काही माहीत नव्हतं, त्यामुळे तुम्ही तशा रिॲक्ट झाला असावा. आणि ते सगळं कळल्यानंतर तुमचं तुम्हालाच रिअलाइज झालं. याहून अधिक काय हवं? आणि काकू तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुम्ही मला बोललात त्याचं इतकं वाईट नाही वाटलं मला. आई निर्दोष आहे तुम्हाला जाणवलं हेच माझ्यासाठी खूप आहे. आणखी काय हवंय? पियू, तुझ्या इतका समजूतदारपणा मी दाखवला असता तर कदाचित माझ्यावर ही वेळ झाली नसती. माझ्यावर काय कुणावरही आली नसती. येते मी.
यशवंतराव सरंजामे बोलतोय. वजलवार बोलतोय. बोला, काय काढलं नवीन उकरून? काढायचेत, अजून लई मडी उकरून काढायचेत म्हणून केला फोन. बोला. ज्या दिवशी मामांचा खून झाला त्या दिवशी जगन सुलेखाचा पाठलाग का करत होता? तुम्ही का करता? संशय आम्हाला तिच्यावर म्हणून. तिच्यावर संशय आहे म्हणून मिळालं उत्तर? तिच्या नावाचा वॉरंट आहे आमच्याकडे. पोलीस आहोत आम्ही. मग पोलिसांना मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून जगनने पाठलाग केला. आणि त्यानं पाठलाग केला म्हणून ती वाचली. बेशुद्ध होती ती. त्यानं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर काय झालं असतं याची कल्पना आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही जगनले तिच्या पाठीमागे लावलं होतं? हा, लावला होता. माझ्या होणाऱ्या सुनेची मला काळजी वाटली म्हणून जगनला तिच्या मागे लावला होता. मग अटक करणार आहे तुम्ही? इतकंच हवं होतं. आणखीन एका गोष्टीवर बोलायचंय. बोला. नाही, आत्ता नाही, नंतर. ठीक आहे, मी फोन धरून ठेवतो. नंतर म्हणजे नंतर, योग्य वेळ आल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही मालक आहात आमचे. तुम्ही म्हणाल तसं. म्हणजे परत काही उकरून काढावंसं वाटलं तर करा फोन. म्हणजे तुमची योग्य वेळ झाली की. ठेवू फोन? ठेवा. खूप खुश आहे पिऊ. तू सुटणार हे कळल्यावर. खूप वाट बघितली असेल ना तिने. आणि तिने ती पेशंटली पाहिली. बघणारच. मुलगी कोणाची? 5 वर्ष झाली असतील ना आपल्याला वेगळं होऊन. आपण वेगळं झाल्यापासून फक्त तिने पेशन्सच ठेवल्यात. मला विचारत होती सुटल्यानंतर आई कुठे राहणार, म्हणजे माझ्याकडे की. काय सांगितलंस? काय सांगणार तुला विचारल्याशिवाय? नको विचारू. सांग हक्काने. म्हणजे मुलीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी वडिलांना वेगळ्या हक्काची गरज असते का विराज? आता सगळे हक्क तुझे झालेत. माझ्यावरचे आणि पियूवरचे. अहंकाराच्या आणि गैरसमजाच्या सगळ्या भिंती आता गळून पडल्यात. विचार आणि कायद्याची ही चौकट ओलांडताना मला अजून एक चौकट तोडायची आहे विराज. मी तुझ्यासोबत आहे तनिष्का. नाहीतर इतके दिवस मला या 4 भिंतीत आधार कुठून मिळाला असता? एकमेकांसाठी रडण्यातही आनंद असतो.
आहेत? काय म्हणाले काय डॉक्टर? ते म्हणाले की तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अगं हो, मग आता? डॉक्टर म्हणाले ही केस खूप नाजूक आहे. म्हणजे घडलेल्या प्रसंगांचा तिच्या मनावरचा इम्पॅक्ट जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणजे किंवा दुसरा एखादा धक्का तिला यातनं बाहेर काढू शकतो. पण आई, ती रिकवर होऊ शकते हे मात्र डॉक्टर म्हणाले. ते म्हणाले की अभिमान याहीपेक्षा वाईट अवस्थेतून बाहेर आला. मला तर काही सुचेनासं झालंय. वंसना असं कधीच पाहिलं नाही मी. असं गप्प बसलेलं, एकटं बसलेलं. त्या अशा गप्प आहेत तर घराचं जिवंतपणच निघून गेलाय असं वाटतं. आधीचं भांडण सुद्धा हवं असं वाटतंय. वंस वंस अशा गप्प का बसलात तुम्ही? हा, बोला ना काहीतरी. वंस, काय जे मनात असेल ना ते सगळं बोलून टाका. माझ्याशी बोला. हा, माझ्याशी नाही बोलणार तुम्ही? बरं वाटेल तुम्हाला बोललात की. वंस, अच्छा नका हो गप्प रहा. मी हात जोडते, तुम्ही अशा गप्प नका रहा. डॉक्टर म्हणालेत ना ती रिकवर होईल म्हणून. म्हणजे तोपर्यंत अशाच राहणार त्या? नाही, मी त्यांना असं नाही बघू शकत. वंस, वंस, तुम्ही प्रयत्न करा ना. हा, प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमेल. बोला 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 माझ्याशी बोला. वंस, बोला ना. हो, काय वाटतं तुम्हाला? मी डोंगरेबाई आहे की नाही तुमची? माझ्याशी बोला. डोंगरेबाईंशी बोला. देवळात जाऊया का? तिथे बोलाल तुम्ही? बोला. शांत हो. बाबा, भेटला ताईला? तू दूध प्यायलीस? हो. आई काय म्हणाली विचारलं तिला? हो. काय वाचलंस आज? आजोबांनी श्यामची आई पुस्तक दिलं होतं. पुस्तक अतिशय चांगलं. सांगा ना काय म्हणाली आई? तुम्ही माझा प्रश्न टाळताय का? जे आहे ते सांगा ना. म्हणजे मी कोणाबरोबर, किंवा मी तुमच्या बरोबर नाही, आई बरोबर राहणार आहे. जे काही असेल ते सांगा ना. मी नाही रडणार. बाळा, तू, मी, आई, आपण तिघांनीही एकत्रच राहायचंय. काय? येस येस येस. मला माहितीच होतं. बाबा, आता आपण एक काम करायचं. आई इतके दिवस एकटी होती. तिच्याशी बोलायला पण कोणी नव्हतं. खूप त्रास सहन केलाय तिने. आता त्या एकटेपणाची भरपाई आपण करायची. करेक्ट. आणि आता ठरलं, ह्यापुढे नो भांडण. मला आठवतंय, माझ्या लहानपणी आपण तिघे किती मज्जा करायचो ना. ही मजा आता आपण पुन्हा करायची. नक्की करू बाळा. खूप त्रास सहन केलाय आपण सगळ्यांनी. मला झोपच येत नाही आता. मी फक्त आता उद्याच्या दिवसाची वाट बघतेय. बाबा, मला अजून एक आयडिया आली आहे. आपण ना आईला एक मस्त गिफ्ट देऊया. हा, नाहीतर आपण पिकनिकला जाऊया. कुठे
काय करत काय होतीस तू? का लपाछपी खेळतेस की काय? आदिनाथ, अहो डायरी शोधते मी. मला वाटलं मला आज लहानपणची शुभ्रा बघायला मिळते की काय, लपाछपी खेळणारी आणि मग लपून हळूच पॉक करणारी. मला नाही येत असले खेळ, ते तुम्हालाच यायचे. मला गेल्या जन्मात वेषांतर करायचं, लपून बसायचं आणि मग घाबरवून सोडायचं. मला घाबरवण्यात कसला आनंद मिळायचा ना तुम्हाला, मला खरंच कळत नाही. अच्छा अच्छा अच्छा, तेव्हाचा वचपा आता काढत होतीस का? काढेन मी पण, वेषांतर करेन आणि लपून बसीन, मग मला शोधून दाखवा. नाही नाही, आता बघाच तुम्ही. मला एक गोष्ट कळत नाहीये, तू मला फसवणार कसं? ठीक आहे, तू एक वेळ तुझा चेहरा बदलशील, वेश बदलशील, पण मला पाहिल्यानंतर तुझ्या ओठांवरचं हास्य, तुझ्या डोळ्यातली जादू, ती कशी लपवशील? आदिनाथ, दार सताड उघडं आहे, लक्षात आहे ना? हो का? मग आपण डोळे बंद करू. आदिनाथ, काय वेळ काय आहे की नाही? ओके ओके